11 बारवई विरोधात भार्गवी एंटरप्राइजेस अरिवली या दोन संघांमध्ये पहिली मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर असेल बॉलर वैभव पाटील. शेवटच्या रात्रीमधला पहिला बॉल इथून मात्र फेकला जाईल. वैभव पाटील असेल बॉलिंग ट्रॅकवर. कॉम्बॉक्स एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर तयार. हो, आताच म्हणजे नवी मुंबई प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये पण हा खेळाडू पार्टिसिपेट करत होता. अर्थातच केतन पाटील. चला मॅचला सुरुवात होत आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. या मॅचला आरंभ होतोय, शुभारंभ होतोय. पहिला बॉल. यावेळेला मात्र पहिल्या बॉलला कट लागली. इथून मात्र आपण शॉर्ट थर्ड मॅनला असलेला खेळाडू पाहिला. जोपर्यंत फेकी होईल शुभारंभ झाला धावसंख्येचा. एक धावसंख्या. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पहा अगदी सुरुवात, दमदार सुरुवात. नाव आहे छत्रपती नाव आहे उपसभापती चषक 2025. खऱ्या अर्थानं शेवटची रात्र आहे आणि एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. गणपती बाप्पा चरणी आपण नतमस्तक होत आहोत. इथून मात्र गणपती बाप्पाला साकडंही घालण्यात येत आहे. ऐका ना, तो जो दुसरा फोन आहे ना तिकडेच फोन करा सर. मी आता थोडा यावेळेला आपण पाहू शकाल पहिला बॉल इथून संपलेला आहे. तदनंतर मात्र आपण काय अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. येस, त्याच्या बॉडी लँग्वेजवर म्हणजे कदाचित आक्षेप घेतलेला आहे फलंदाजानं. तर तिसरे पंच आमचे रुकेश काटावले ते ऑन स्क्रीन चेक करतील. चला मॅच सुरू करा. समोर असेल बॅट्समन आपण केतन पाटील याला पाहाल. पहिल्या बॉलवर पहिली धाव काढणारा अरवली संघाचा विनोद हा पाहिला आपण कॅप्टन. यावेळेला चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं आणि अशा रीतीने मात्र दुसरा बॉल इथून मात्र संपतोय. निर्धाव चेंडूची झाली सांगता. चांगली सुरुवात आहे. बारवई संघ आहे अर्थातच यश 11 बारवई. भार्गवी एंटरप्राइजेस अरिवली संघ. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल निघतोय. हॅलो, मॅचला होती सुरुवात. इथून मात्र आपण पाहिला दुसरा बॉल फेकला गेला. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची एक धाव आपण इथून पाहाल आणि या एक धावेनं टीमची टोटल 1 न पुढे मूव्ह होत असताना 2 धावा. खरा बॉल फेकला गेला. पॉवर प्लेचं वैभव पाटील गोलंदाजी करतोय आणि या वैभव पाटीलच्या गोलंदाजीवर समोर मात्र बॅट्समन केतन पाटील याला पाहाल. कालच्या रात्रीमध्ये प्रचंड वेगवान पद्धतीने बॅटिंग त्याची आपण पाहिलीत, परंतु सध्याच्या घडीला ते बॅटिंग मात्र इथे पाहायला मिळत नाही. याचं महत्वाचं कारण वैभव पाटील याची कमालीची गोलंदाजी. अद्याप या गोलंदाजानं पाहिलं तर आपण 4 बॉल फेकलेत, फक्त 2 धावा खर्च करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अरिवली संघाला मात्र थोडासा आता मात्र फटका बसतोय. कारण 6 बॉल मध्ये किमान 12-15 धावांची अपेक्षा ठेवून बॅट्समन मैदानामध्ये उतरत असतात, परंतु या अपेक्षेला भंग पाडतोय तो गोलंदाज. स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र बॉल सरळ सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या. बॅट वाकडी केली आणि आला चौकार. पाहतोय की मोपाड्याच्या अचानकच्या मैदानावर बारवई संघ क्वालिफाय होतोय सुपर 12 साठी. त्यांनाही शुभेच्छा असतील त्याही स्पर्धेच्या आणि याही स्पर्धेमध्ये त्यांचा सुवर्ण योग आहे. आता पाहूया सध्याच्या घडीला तसं बघायला गेलं तर गोलंदाजीवर त्यांनी जबरदस्त कंबर कसलेली आहे. चौकार जरी आला असला तरी मात्र धावा आहेत अद्याप 5 धावा. यावेळेला एज लागली आणि पहिला विकेट डाऊन. केतन पाटील मैदानाच्या बाहेर. अरवली संघाचा हा पहिला गडी बाद.
चांगली दमदार सुरुवात आहे खऱ्या अर्थानं बॅटिंग करत गोलंदाजी करत असलेली बारवाई संघ आपण एकीकडे पाहाल. सहा धावा धावपटलावर इथून पाहायला मिळतात. पहिलं षटक इथून संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 6 धावा आहेत धावपटलावर. सध्याच्या घडीला गोलंदाज आपण इथून पाहाल सचिन कातकरी गोलंदाजी करणार. यावेळेला मात्र 6 धावा होताना पाहायला मिळतील. कमालीचा कमबॅक केलाय गोलंदाजानं. अगदी ताकदवर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि थांबून ठेवली आहे धावसंख्या. शेवटची रात्र अशा वेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाज तयार असेल. याही वेळेला मोठा फटका जरूर खेळायचा प्रयत्न होता. आशाभूत नजरेनं स्क्वेअर लेग अंपायर कडे पाहिलं जात आहे परंतु पंच आहे तटस्थ. कोणत्याही प्रकारची वॉर्निंग सुद्धा नाहीये आणि इथून मात्र हा निर्धाव चेंडूची सांगता. अरे नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन तुम्ही अंपायरला जर तुम्हाला एवढा डाऊट असेल तर तुमच्यासाठी रिव्ह्यू आहे ना तो घ्या. या वेळेला सरळ बॅटने खेळलाय. उंच आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येणार का आणि इथून मात्र झेल ड्रॉप. इथे मात्र आपण पाहिलं की झेल ड्रॉप आहे. लक्षात घ्या दोन्ही संघांसाठी 2-2 DRS आहेत. तुम्ही एकतर बीमर आणि रनआउट साठी त्यांचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. आपल्याला एखाद्या निर्णयावर शंका असेल तर आपण त्या गोष्टीची मागणी करू शकता. 50वा कॅच ड्रॉप झालेला आहे स्पर्धेमधला. चांगला फटका मारलेला परंतु ऑनसाइडला खेळाडू उभा होता. झेल घेण्याच्या नादामध्ये मात्र झेल ड्रॉप जमिनीला स्पर्श करतोय आणि अशा रीतीने मात्र जीवनदान मिळाला बॅट्समनला. सचिन बॉलिंग ट्रॅकवर असेल. सध्याच्या घडीला आपण केतन आऊट झाल्यानंतर विनोद लखांबले आणि प्रमोद लखांबले या 2 खेळाडूंवर संपूर्ण जबाबदारी आहे. आरिवली संघाची धुरा मात्र या खेळाडूंच्या हातात. फुल टॉस बॉल होता. यावेळेला हवेमध्ये आहे. बऱ्याच वेळ सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या धावेची मागणी केलेली नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. यस कोणी रेफर केलं बॅट्समन रेफर आहे. DRS घेतला जातोय नो बॉल साठी. तर तिसरे पंच आपण लगेच चेक करायचं इथे. रुकेश आहेत इथे द्वारकानाथ आहेत. द्वारकानाथ सोरगे सर आहेत. नो बॉल साठी हा रेफर असेल. DRS घेतला जातोय आणि चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक तुमचा रिव्ह्यू होता तो आता मात्र इथे संपलेला आहे. लक्षात घ्या एक रिव्ह्यू असेल दोन्ही संघांसाठी. आपण तो रिव्ह्यूचा वापर एकतर बीमर साठी किंवा रनआउट साठी घेऊ शकता करू शकता. 8 धावा धावपटलावर आपण पाहाल. पहिलं षटक दुसरं षटक कार्यरत असताना सचिन गोलंदाजी ट्रॅकवर असेल. फिरून मारण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन फाईन लेगच्या मधून बॉल जाणार सरळ सीमारेषा बाहेर चौकात. लगावल्या जात आहेत. पहिलं षटक प्रोग्रेसवर असताना सध्याच्या घडीला मी म्हणेन थोडासा अडचणीचा काळ आहे या वेळेमध्ये.
फिरून मारण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्यानंतर थोडासा बाउन्स मिळतोय बॉलला आणि सरळ जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वॉर्निंग दिली जाते. गोलंदाजाला फर्स्ट वॉर्न केलं जात आहे की चेंडू यानंतर आपण तुम्ही बाउन्स करू शकत नाही. सुरेख गोलंदाजी या सचिन कमालीचा कमबॅक करतोय, कारण सध्याच्या घडीला आपण केतन पाटील आऊट झाल्यानंतर मात्र धावांवर जणू काही एकदम तुटवडा भासू लागलाय धावांचा. सरळ बॅटनं या बॉलला खेळलाय आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता सुरेख क्षेत्ररक्षण घडलं. आपण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या सीमा रेषेलगत उभा असलेला हा क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी जरूर धावा वाचवतोय. काय कमालीचा एफर्ट आहे, जम्प केलं बॉलवर आणि आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम या खेळाडूकडून झालं. अशा रीतीने आपण पाहिलं 2 षटकं इथून मात्र संपतायत. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धावा. टीमची टोटल धावसंख्या आहे 1 विकेटच्या मोबदल्यात 13 धावा. चला वेळ घेऊ नका, जास्तीचा वेळ अजिबात घेऊ शकत नाहीत आपण. यानंतरची मॅच असेल श्रीदत्त भातान आणि चांबारली संघ. टॉस साठी कॅप्टन आपण इकडे यायचंय. श्रीदत्त भातान आणि चांबारली दोन्ही संघाच्या कॅप्टननं टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपतोय. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 13. नव्यानं गोलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथून वापरला जाईल संकेत जाधव. संकेत जाधव चांबारली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय, त्याचं आपण करूया स्वागत. आणि तदनंतर भातान संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी आपण यावं. म्हणजे आजच्या रात्रीतल्या ज्या 8च्या पोल मधला हा पहिला सामना होईल. चांबारली विरोधात असेल भातान. श्रीदत्त भातान शेवटचा गोलंदाज. इथून मात्र बॉलिंग ट्रॅकवर असेल संकेत जाधव. धावांवर धावा पूर्णतः बंदिस्त केलेल्या आहेत. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव. टीमची टोटल 1 न पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावपटलावर धावा आहेत त्या मात्र 14 धावा. या वेळेला मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये या बॉलला खेळाय. अफलातून फलंदाजी, सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. षटकार. वीस धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळते. षटकारानं मात्र मोठ्या धावसंख्येला आकार मिळाला. चला टीम मीटिंग नाही घ्यायची, लगेच फिल्डिंग बॉल. तदनंतर मात्र षटकार म्हणजे 1 बॉल मध्ये 7 धावा खर्च करतोय संकेत. म्हणजे 2 गोलंदाज वैभव आणि सचिन यांना आपण पाहिलं दर्जेदार सुरुवात करून देणारे हे 2 गोलंदाज. मात्र 3रा गोलंदाज थोडासा मार खातोय. पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकला गेलाय आणि यावेळेला व्हाईट बॉल कॉल आहे. आमचे सुनील पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. गेल्या 3 रात्रीमध्ये सूत्रसंचालन ही संपूर्ण जबाबदारी यांच्याकडे सोपवली गेलेली. आजची शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये ही उपसभापती चषक आपण इथे पाहाल. यावेळेला मस्त फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय आणि बॉल थांबणार नाहीये. सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुन्हा प्रत्येक षटकाराला जर तुम्ही एकत्र जमाल तर नाही चालणार आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आपण पाहिलेत, कारण सगळं काही ठीक चाललेलं बारवाई संघाच्या बाजूने. दोन्ही गोलंदाजांना केलेली कमालीची गोलंदाजी. परंतु सध्याच्या घडीला संकेत जाधव हा अरिवली संघासाठी पोषक गोलंदाजी करतोय, कारण अरिवली संघाच्या धावा काळामध्ये
असं वाटलेल्या आरिवली संघाची कमालीची पडझड आपण पाहिलीत. शेवटचा षटक मात्र आरिवली संघासाठी खूप लाभदायक ठरतोय, कारण शेवटच्या षटकामध्ये अद्याप 3 बॉलला खेळून काढलेत फलंदाजांना. 18 धावा टोटल जमवतोय आणि टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण 31 धावा, 31, एक विकेटच्या मोबदल्यात. हा आपण आउटसाइड ऑफ सम यॉर्कर पद्धतीचा हा बॉल आपण इथे पाहिला. दुसरी धावीची मागणी केली आहे आणि 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. 33 धावांपर्यंत बॅटिंग करत असलेला संघ प्रवास करतोय. उर्वरित आता 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि या 2 बॉलवर मोठा रिझल्ट द्यावा लागेल आरिवली टीमच्या बॅट्समनला, कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये खूप कमी धावा आल्या. त्यामुळे आता त्या धावांचा भरणा करणारा हा षटक बनवावा लागेल आणि तसं केलं सुद्धा. आपण पाहिलं प्रमोद लखांबलेनं 2 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून या षटकामध्ये चांगली धुवाधार फलंदाजी केली आहे. हा फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 1 धाव दुसरीची मागणी केली जाते आणि इथून मात्र चौकार गेला. पहा कशा पद्धतीनं खेळ होतोय. एकदा का माणसाचे ग्रह फिरले ना की अशा पद्धतीचा खेळ निर्माण होतो. चौकार आला, 4 धावा. षटक होती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, 12 बॉल मध्ये 13 धावा आल्या. सध्याच्या घडीला धावसंख्या आहे ती मात्र 37. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, सिंगल धाव कंप्लीट केली जाते, दुसरीची मागणी केली जाते आणि दुसरीसाठी दोन्ही फलंदाज सरसावले सुद्धा. रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पहिला डाव संपण्याच्या अंती धावसंख्या आहे 39. जिंकण्यासाठी गरज असेल 18 बॉल आणि 40 धावांची गरज. यावेळेला आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमच्या टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावपटलावर धावा झाल्या 39. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच जातीये कुठे? खऱ्या अर्थानं पाहायला गेलो आपण तर या मॅच मध्ये असं वाटलेलं की धावसंख्या खूप कमी होतील आरिवलीच्या, परंतु शेवटचा षटक आरिवली संघासाठी खूप लाभदायक ठरला. या षटकामध्ये आल्या तब्बल 26 धावा. वरत काय थोडं बघ आवाज. तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 40 धावांची गरज असेल. आघाडीचे 2 बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवायचे. बारवई संघ, यश 11 बारवई संघ, एकीकडे भार्गवी एंटरप्राइजेस आरिवली, या 2 संघांमधली ही मॅच.
हॅलो. उपसभापती चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांचे या उपसभापती चषकामध्ये सहर्ष स्वागत. रोशन सर, एक 2 मिनिटाची फक्त आम्हाला संधी द्या. आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय श्री पंढरीनाथ बडेकर किरवली, आपणास विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती, आमचे आदरस्तंभ आणि प्रेरणास्थान श्रीयुत वसंत काठावळे साहेब यांच्या शुभ हस्ते पंढरीनाथजी बडेकर यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. तदनंतर सन्माननीय श्री दिलीपजी बोरसे नेरळ, आपणास विनंती की आपण स्वागत कक्षामध्ये येऊन आमची मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय श्री दिलीपजी बोरसे, सन्माननीय श्री प्रतापराव देशमुख हातनोली, आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर स्वागत कक्षामध्ये येऊन आमचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. आपण जातोय रोशनजी साकपाळ सरांकडे. धन्यवाद. पहिलाच बॉल आपण पाहिला, काय कलात्मक स्ट्रोक होता. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर पहिल्या बॉलवर फेकून दिलाय चौकार. केतन पाटील बॉलिंग करतोय. तर जे संघ त्यांचं जे मागेल ते त्यांना दिलं जाईल असं पारितोषिक आहे. म्हणजे सस्पेन्स पारितोषिक आहे, ब्लँक चेक आहे, अमाऊंट तुम्ही टाकायची आहे. या विलाडवा बॅटनं खेळलाय. दुसऱ्या बॉलवर दुसरा तडाखा, आउट ऑफ द रो, षटकार. कर्ज होतं बारवई संघावर, आता ते कर्ज उतरवण्याचं काम करतोय बॅट्समन. आपण पाहाल संकेत जाधव. संकेत जाधव गोलंदाजी करत असताना या संकेत जाधवला 26 धावा ठोकल्यात आणि अगदी डोक्यामध्ये त्या गोष्टीचा राग आहे आणि ठसन आहे. तो कर्ज उतरवण्याचं काम मात्र करतोय. 2 बॉल आणि 10 धावा. सुरेख फलंदाजी. केतन पाटील यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला बॉल निघून जातोय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगता. 10 धावा. आघाडीचे 2 बॅट्समन संकेत जाधव आणि वैभव पाटील यांना आपण पाहाल. अर्थातच यश 11 बारवई संघ. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं. तसं बघायला गेलं तर केतन पाटील याला मोठे फटके खेळणं एवढं पण सोपं काम नसतं, कारण हातभर टर्न करतो हा खेळाडू. खूप प्रचंड प्रमाणात बॉल मध्ये स्पेस देण्यामध्ये त्याला, आणि लेफ्ट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड गोलंदाज आहे, त्यामुळे कदाचित नॅचरल स्विंग त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा रीतीने आपण पाहाल इथून चांगली सुरुवात बारवई संघाची. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, हवेमध्ये बॉल आहे, 30 यार्ड सर्कल मध्ये झेल ड्रॉप. अशा खेळाडूचा झेल ड्रॉप केलाय की या खेळाडूनं या मॅच मध्ये पूर्णतः रंग भरलाय. तो खेळाडू आहे संकेत जाधवला मिळतोय जीवनदान. विकेटला फसवण्याच्या मार्गस्थ असताना क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी संघाला अडचणीच्या काळामध्ये घेऊन जाते. टीमची टोटल धावसंख्या 11 धावा. अगदी साधा सोपा झेल. नवीन बॅटर वैभव पाटील मैदानामध्ये दाखल होते. पहिल्यांदा स्ट्राईकला खेळताना आपल्याला वैभव पाहायला मिळेल. केतन बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. फुल टॉस बॉल होता. यावेळेला मात्र
ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा आहेत. कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. 12 बॉल असतील आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 29 धावांची. पाणी घेऊन जायचं लगेच मैदानामध्ये, लगेच पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. 12 बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे. चांगला क्रिकेट इथून पाहायला मिळाला. अर्थातच झेल सोडलाय त्या खेळाडूला सुद्धा पश्चाताप जरूर झाला असेल, परंतु दैव करो की तो खेळाडू अर्थातच जो संकेत जाधव आहे तो आक्रमक खेळाडू आहे. तो अजून जास्त वेळ मैदानामध्ये राहिला तर मॅचला जवळ घेऊन जाण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल. परंतु तसं जर घडलं तर मात्र हे जिवारी लागणारं हार असेल आरिवली संघासाठी. कारण एका चांगल्या खेळाडूला ज्यावेळेस आपण जीवनदान देतो ना त्यावेळेस मात्र त्याचा येणारा काल हा सुखकर असतो. कारण मग तो बिंदास खेळत असतो. कॉन्फिडन्स लेवल बिलकुल हाय असते. पहिला जीवनदान असतो त्यामुळे नंतर येणाऱ्या प्रत्येक बॉलवर आक्रमण करणं हे एकमेव ध्येय असतं, उद्दिष्ट असतं. नवीन बॉलर दिलीप पाटील मैदानामध्ये दाखल होताना. दिलीप पाटील बारा बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे. डाव्या हाताचा बॅट्समन ऑन स्ट्राईक खेळणारा बॅट्समन आपण पाहाल सध्याच्या घडीला संकेत जाधव, ज्याला एक जीवनदान मिळालं. तोच संकेत मात्र स्ट्राईकला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. उपसभापती चषक आणि आजची शेवटची रात्र आहे. वसंतदादा काठवले यांच्या नावानं ओळखली जाणारी स्पर्धा 15व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं जाणं झालंय आणि खऱ्या अर्थानं हा एक मोठा यश आहे. यावेळेला सरळ बॅटनं 20 सेफ मध्ये खेळलाय. भातान संघाचा संघनायक केव्हापासून तो चांबारली संघाचा संघनायक किती आलाय. टॉस साठी आले की दुसऱ्या धावेची मागणी केली जाते. भातान संघाचा संघनायक आहेत का दोन्ही आहेत. चला मी विनंती करेन मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते दोन संघांमध्ये आपण टॉस करावं. श्री दत्त भातान असेल आणि एकीकडे चांबारली असेल. या दोन संघांमध्ये पुढची मॅच म्हणजे रेग्युलर 8च्या पोल मधली ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष्मण भोईर आज कर्णधार पदी विराजमान झालेत. त्यांचे आपण मनापासून अभिनंदन करू. मोठ्या पदावर असते, मोठा पद भूषवणार आहेत भातान संघासाठी आणि खूप खूप मोठा नेतृत्व आहे खऱ्या अर्थानं लक्ष्मण भोईर याचा. मोठा फटका खेळला हवेमध्ये. यावेळेला जोपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय बॉल, एक धाव काढण्याची वेळ होती दोन्ही खेळाडूंकडे आणि या एक धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. 14 धावा धावपटलावर 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धावा अद्याप होताना पाहायला मिळतील. म्हणजे अर्थातच 10 बॉल असतील आणि 26 धावांची गरज आहे. संकेत जाधवनं स्वप्न दाखवलेत. यश 11 बारवई संघाला विजयाचे. त्या स्वप्नांची पूर्तता करेल की गोलंदाज मात्र या संपूर्ण आशेला निराशावादी ठरवेल हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आता फॉलो थ्रो मध्ये स्वतःच गोलंदाजी करत असताना पहिला विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल यश 11 बारवई संघाचा. पाहायला मिळेल वैभव पाटील आउट होणारा पहिला बॅट्समन आपण इथून पाहिलात आणि नॅट नंबर 3 वर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल सागर पवार, बारवई संघाचा खेळाडू. आता अंतर वाढत चाललंय कारण 9 बॉल 26 धावांची गरज असेल. त्यामुळे आता मात्र थोडी सिरियस घ्यावी लागेल आणि गरजही आहे बारवई संघाला कारण महत्वाची मॅच आहे. इथून जिंकाल तर टॉप 5 मध्ये सरळ क्वालिफाय होण्याची संधी आहे. कोणत्या तरी एका पारितोषिकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुमचा सोपा होऊन जाईल. परंतु इथून हाराल तर मात्र उपसभापती चषकाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे आता प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्हीकडून वनवा पेटलाय.
एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 1 न पुढे मूव्ह होताना धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 15. दीपकजी पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. सोमटणे ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. यावेळेला आडव्या बॅटने खेळून काढल्या ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेची मागणी परंतु नकार दिला. एकच धाव मिळणार आणि या एक धावेनं पुन्हा एकदा बारवई अर्थातच आरिवली संघ थोड्याशा मजबूत स्थितीमध्ये जातोय. कारण आता बॉल असतील 7 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 24 धावांची. 7 बॉल 24 धावा. जसा 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 एक एक बॉल कमी होत चाललाय तसा तसा बारवई संघासाठी हा सामना अवघड होत चाललाय. हातातून निष्ठच चाललाय. कारण 7 बॉल आणि आता 24 धावांची गरज आहे. दिलीप पाटीलनं कमालीचं कमबॅक केलंय. सुरेख गोलंदाजी. लो फुल टॉस बॉल होता. इथून मात्र पहा कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अशा रीतीने षटक क्रमांक 2 इथे संपतोय आणि अर्थातच आता असतील 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज जिंकण्यासाठी यश 11 बारवई संघाला. असतील 24 धावांची गरज असते. पहिल्या गोष्टींची आठवण ठेवली जाते. मयूर, आपले पहिले गुरु, आपली पहिली प्रियसी आणि पहिली ट्रॉफी, पहिलं पारितोषिक, या सगळ्या गोष्टी आठवणीत असतात. जर यदा कदाचित आरिवली संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय करतोय तर माझ्या माहितीनुसार नाईट क्रिकेट स्पर्धेमधली ही त्यांची पहिली ट्रॉफी असेल. त्यामुळे आता सुभाष लखामलेने सुद्धा आवर्जून सांगितलंय जे हवं ते दिलं जाईल टीमला. 6 बॉल असतील 24 धावांची गरज असेल. शेवटचा गोलंदाज इथून वापरला जाईल प्रमोद लखामले. पहिला बॉल व्हाईट बॉल कॉल आहे. व्हाईट बॉल कॉल आहे. अजूनही मॅच नाही जिंकला बारवई, नाही जिंकला आरिवली. मॅच आहे इथून बॅलन्स. 6 बॉल आणि 23 धावांची गरज. मजा येणार स्पर्धेमध्ये. उत्कंठावर्धक सामना. 6 बॉल आणि 23 धावा. ओ मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं या बॉलला फेकून दिलाय. षटकार षटकार. पाच बॉल 17 धावांची गरज आहे. संकेत नावाचं वादळ घोंगावतोय. संकेत नावाचा एकटा अडथळा इथे नडलाय तो आरिवली संघाला. अर्थातच 5 या धावसंख्येवर त्याचा झेलही ड्रॉप चालता. त्यानंतर मात्र आता काल बनून उभा आहे आरिवली संघासमोर. 5 बॉल असतील आणि आता 17 धावांची गरज आहे. ओ मिस टायमिंग सोका. फाईन लेग आणि थर्ड मॅन मधून बॉल सरळ निघून जाणार. सीमा रेषा पार. चौकार. पहा स्वप्न सातत्यात उतरतोय आरिवली संघाचं की पहाटेचं पडलेलं खराब स्वप्न असेल. 6 बॉल आणि 24 धावांची गरज असताना संकेत जाधवनं 2 बॉल मध्ये ठोकलेल्या 10 धावा फार महत्वाच्या असतील. आता बॉल असतील ते मात्र 4 आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 4 बॉल 13 धावा. प्रमोद लखामले करतोय शेवटची गोलंदाजी. समोर आहे संकेत जाधव.
टॉस बॉल संकेतच्या बॅट मधून अजून एक तडाखा मॅच मध्ये घुसतोय बारवई संघ प्रमोद लखांबलेच्या 3 बॉलवर लगातार मोठे फटके मारून एक जबरदस्त कमबॅक करतोय यश 11 बारवई संघ 2 बॉल 3 बॉल आणि 7 धावेची गरज. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. रुकेश काटावले पहिल्याच मॅच मध्ये असं वाटलेलं की ही स्वप्नातली पहिली ट्रॉफी आहे की काय अरवलीची, कारण नाईट्स क्रिकेट स्पर्धेमध्ये या संघाला ही पहिली ट्रॉफी अद्याप काय मॅच संपलेली नाहीये, त्यामुळे अजून काही भाकीत करू शकत नाहीये. परंतु ज्या अंदाजाने खेळतोय संकेत जाधव, कमालीची बॅटिंग, अगदी हृदयस्पर्शी सामना होईल हा. 6 बॉल 24 5 धावांवर दिलेलं जीवदान, या सगळ्या गोष्टी मॅटर करतील आणि या सगळ्या गोष्टी मात्र रात्रभर आठवणीत राहतील जर हा सामना अरवली संघाच्या हातातून निसटला. 3 बॉल आणि 7 धावेंची गरज. एकटा नडलाय हा, ठस्सन आहे समोर संकेत जाधव. ठिणगी आहे, हवा दिली, वनवा झालाय अरवली, तो मात्र बारवई संघासाठी. संकेत हेलिकॉप्टर लुक दिला या बॉलला, आपण पाहिलं तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. दुसरीची मागणी केली जाते, रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि इथून अपील केली जाते. पंच काय निर्णय? तिसऱ्या पंचांची मागणी केली. चला, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे, DRS रेफर केलाय. नॉट आउट कॉल आहे. पाहिलं, चेक केलंय. पाठीमागून ओढू नका कारण हा डगआउट आहे तुमचा. इकडून 12वा खेळाडू, आपला आनंद जरूर आपण साजरा करा आपण मैदानामध्ये, पण अजून मॅच संपली नाही, अजून मॅच बॅलन्स आहे. कारण बॉल असतील 2 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. परंतु तोच संकेत जीवाच्या आकांतापासून धावला नॉर्थ साइड एंडला. ओव्हर द विकेटनं मात्र बॉलर तयार. प्रमोद लखांबले, संकेत जाधव, या दोघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि ही लढत एवढ्या टोकाला गेली आहे की अरवली संघ मात्र आता स्वप्न बघतोय विजयाचे, बारवई संघ स्वप्न बघतो विजयाचे. फुलटॉस आणि मॅच इथून मात्र फिनिश झाली आहे. एकटा संकेत नडलाय आणि काय जबरदस्त मॅच फिनिशिंग. डीजे वाजवा. विकेटवर अजिबात नाचायचं नाही. चला, नेक्स्ट मॅच सुरू होईल. दुसरे आपण पाहिलं, साबारली संघाचा संघनायक टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि इथून मात्र टॉप 5 मध्ये क्वालिफाय करतोय बारवई संघ. चला, मैदानाच्या बाहेर व्हा बारवई संघ. रोशन सर, वळतोय आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे. जे प्रमुख मान्यवर आपला वेळात वेळ काढून या उपसभापती चषकाला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व मान्यवरांचे पुन्हा